झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। काय मग चिंगीबाई, शाळा कशी होती आज? कशी झाली म्हणजे नेहमी सारखीच झाली असणार। चिंगी, शाळेत काय काय मज्जा केली तू? काय नाही, नेहमीचीच मजा। चिंगी, तू सांजा खाणार का? चिंगी, सगळं व्यवस्थित आहे ना? हा घे सांजा। अहो, काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय। चिंगी आपल्याशी नीट बोलतही नाहीये। खूपच भूक लागलेली दिसते तिला। चिंगी बेटा, अजून हवाय का तुला? हा घे, सांजा घे। मालती, एवढी रात्र झाली तर अजून शाळेचा युनिफॉर्म अंगावरच आहे तिच्या। रात्रीचा स्वयंपाक झालेला दिसत नाहीये घरी। आणि किती भूक लागली तिला। 2 प्लेट सांजा खाल्ला तिने। चिंगी बाळा, काही झालंय का घरी? सांग ना, काय झालंय? आनंदी, थांबा बघते। थांब बघतो मी। आहो बघते बघते। अगं थांब, मी बघतो। आहो खरंच थांबा बघते मी बघू का? अरे मी काय करताय? माझी लेक उभी आहे दारात, दरवाजा उघडा। तर रात्रीची बाहेर गेली, दरवाजा उघडा ठेवायचा सोडून बंद कशाला केलात? दरवाजा उघडा रे कोणीतरी। तुम्ही? बाबा, मी गेल्यापासून बाबांनी या घरात पाऊल सुद्धा ठेवलं नाहीये। आणि आज चिंगी बरोबर। बाबा या ना आत या। तुझ्या पाहुणचाराला आलो नाही मी इथं, आणि तसाही तो आम्हाला पचणार नाहीये। इतकी वर्ष झाली मी ठरवलं होतं की ज्या घरानं माझ्या रमाला गिळलंय त्या घरात पाय ठेवणार नाही। पण राघव, आज तू मला तुझ्या दारात यायला भाग पाडलंस। हे काय चालू आहे राघव? अरे तू सगळं विसरून दुसरं लग्न केलंस। आम्हाला या विषयावर काही बोलायचं नाहीये। तू आणि तुझी नवीन बायको काही करा, पण माझी नात, माझ्या रमाची मुलगी अजूनही या घरात आहे। तिच्यासाठी जीव तुटतो। आणि आज तुझ्या नवीन बायकोच्या नादाला लागून तू तिला उपाशी ठेवलंस। नाही बाबा, तसं नाहीये। खरं तर मला काही ऐकायचं नाहीये तुझं। तुला जरी ती एकटी वाटत असली तरी तिचे आजी आजोबा आहे तिथं। आणि तुला जर तुझ्या मुलीकडे दुर्लक्ष करायचं असेल तर मला सांग, मी आणून भरेन घरात जे काही सामान भरायचं ते। पण माझ्या नातीला तिच्या आवडीचं खायला मिळायला हवं। अरे शिस्त लावणं म्हणजे पुरीला उपाशी ठेवणं, तिची आबाळ करणं नाही।
आणि तुला जर हे कळत नसेल तर तुझ्या पोरीला सांभाळण्यासाठी तुझ्या बायकोची कुवत नाहीये हे आधी समजून घे. चिंगी बाळा, या घरात पुन्हा तुला कधी उपाशी राहायची वेळ आली तर सरळ खाली आपल्या घरी ये. आम्ही आहोत, काळजी करू नकोस. आणि हा खाऊ राहू दे तुझ्याकडे. आता सगळं सावरण्याचा प्रयत्न करतेय ना मी. असं वाटतं की सगळं व्यवस्थित होईल आणि नेमकी काहीतरी चूक घडते. का बरं त्यांच्यासमोर चिंगीचा डब्बा उघडला आणि मग ह्यांनी पण उगाच तिला खायला सांगितलं. आम्ही दोघं हट्ट करतोय का तिच्या बाबतीत? आज तर रमाताईंचे बाबा पण ह्यांच्यावर चिडले. माझंच काहीतरी चुकतंय. नाही नाही आनंदी, तुझं काही चुकलेलं नाहीये. रमाताई, हे बघ, चिंगीच्या बाबतीत तुझं काही चुकलेलं असतं ना तर आधी मी तुझे कान धरले असते. हो, पण खरं सांगू काही कळतच नाही मला काय होतंय. म्हणजे चिंगीचं असं न बोलणं, उपाशी राहणं ह्याचा त्रास होतोय मला. तिच्यामुळे बघा ना घरात कसं हसतं खेळतं वातावरण असतं नेहमी. किती गुणाची आपली चिंगी, पण काय झालंय ना, काय होऊन बसलंय काही कळतच नाहीये. आनंदी, प्रत्येक पालकाची मुलांना शिस्त लावण्याची एक पद्धत असते. आता राघवची पद्धत जरा वेगळी आहे, पण ही पद्धत काम करणार नाही जोपर्यंत तुझी त्याला साथ मिळणार नाही तोपर्यंत. हे बघ, राघवला नाही कळते हे असं चिडचिड केल्याने, रागराग केल्याने चिंगी सुद्धा त्याचा रागराग करेल. चिंगीला शिस्त तर लावायला हवीये, पण शिस्त लावणं कुणा एकाचं काम नाहीये. तुम्ही दोघांनी चिंगीला शिस्त लावण्याची पद्धत शोधली पाहिजे आणि मग चिंगीला छान शिस्त लावली पाहिजे. तू कर, मी आहे तुझ्या बरोबर. रमाताई, खरंच आहात माझ्या बरोबर? हो, माझ्या लेकीसाठी मी कायम असेन तुझ्या बरोबर. एवढा विश्वास दाखवता ना तुम्ही माझ्यावर, मग मी माझ्याकडूनही काही कमी पडू देणार नाही. तू हो पुढे, मी आहेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.